नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण टेंभुर्णीतल्या पाटबंधारे विभागाच्या ठिकाणी उपस्थित आहोत. हे सगळे शेतकरी जमलेले आहेत. मोडणी वितरिकेतून पाणी सोडण्याची त्यांची मागणी आहे. खरं तर एकीकडे उजनी धरण उशाला असताना मात्र आता या शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय. त्यामुळे कोरड उशा घशाला आहे असं आता बोललं जात आहे. दुसरी एक बाब जो अशी आहे की उजनी धरणातून या वर्षी या पावसाळ्यात जवळपास 68 TMC पाणी जे आहे ते भीमे किंवा चंद्रभागातून खाली कर्नाटक राज्यात वाहून गेले आहेत. शंका नाही, कारण आता इथं आल्यानंतर अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. आणि आता हे जे मोडणी वितरिकेमधून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी शेतकरी बसलेले आहेत. ते पडसाळी असतील, भेंड असेल, आरण असेल, वरवडे असेल, या भागातले हे शेतकरी आहेत. आता मी सांगितलं की 68 TMC पाणी खाली वाहून गेले. आणि इथं मात्र या माढा तालुक्यातल्या काही भागाला अद्यापही पाणी पुरवठा झालेला नाही. आता उपसा सिंचन माध्यमातून जी सीना-माढा उपसा सिंचन योजना आहे ती आता काही वेळात पाईपची नादुरुस्ती असेल, मोटरांचा बिघाड असेल, विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असेल, या ना त्या कारणामुळं ही जी सीना-माढा उपसा सिंचन योजना आहे ती चर्चेत आलेली आहे. आणि दुसरीकडं माढ्यात कधी नव्हे तर यावर्षी ठिकठिकाणी आंदोलनं, म्हणजे आता पाटबंधारे एक कार्यालय जे आहे ते टेंभुर्णीतलं, हे आंदोलनाचं सेंटर बनत चाललेलं आहे. आपल्याला जिल्हावासियांना लक्षात येतं. मग आता अधिकारी काम चुकारपणा करतायत का नेमकं यातल्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या अजून दुरुस्त काय होत नाहीत, त्यांना वेळ का लागतो, हे अनेक प्रश्न आहेत. आता मात्र मोडणी वितरिकेमधून पाणी सोडण्यात यावं. आरण, पडसाळी, भेंड आणि मोडणीम हा जो भाग आहे, पावसाळा उलटला, संपत आला, आता निम्म्यावरती पावसाळा आहे, तरीही अद्याप एक हे आवर्तन झालं नाही. एकही आवर्तन झालं नाही ना. आणि गेल्या वर्षी ह्याच कार्यकर्त्यांनी सगळ्या पडसाळी भेंडच्या तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळेस सुद्धा झटका दिलेला होता प्रशासनानं. त्यावेळेस सुद्धा पाणी दिलं नाही. आणि चक्क गेल्या वर्षी आमदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला होता. ह्या बाबी आवर्जून या ठिकाणी सांगावे लागतील, कारण त्याचा असं आहे की वारंवार ह्या शेतकऱ्यांवरती आंदोलनाची वेळ येते आणि प्रशासन मात्र नेमकं अनेक गोष्टी सांगून हे आंदोलन कसं तरी कागदोपत्री पुरावा देतं किंवा कागदोपत्री आज सोडू उद्या सोडू म्हणत देतं. माढा तालुक्यातल्या 10-12 नव्हे तर 20, 25, 30 गावातून आंदोलनं झालेली आहेत. मात्र प्रत्येकांना पानं देऊनच नुसतं तोंड पुसली गेल्याचं पाहायला मिळतं. काय आंदोलक आपल्यासोबत असणार आहेत? काय नेमकं मागणी काय आंदोलनात? आंदोलनात मागणी म्हणजे आपल्या मोडणी वितरिकेचा जो टेल भाग आहे त्याला मागच्या 2-3 आवर्तनापासून, मागच्या वर्षाच्या आवर्तनापासून तुम्हीच पाहिलंय पाणी आलेलं नाही. आणि आम्हाला वाटाण्याच्या अक्षता कागदावर पोचलेल्या आहेत. म्हणजे दंडवणी आणि आळवणी जे असतं त्या प्रकारचा पाण्याचा पुरवठा झालेला होता. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे की आजची कंडिशन अशी आहे की 15-20 मिनिटावर बोर आलेले आहेत. लोकांची दहानं जरलेली आहेत. आता ही लोक जी आहेत ही दहनासाठी किंवा नाही जनावराला आणि स्वतःला प्यायच्या पाण्यासाठी आज इथं उपोषणाला बसले. ऊसाची काय परिस्थिती आहे? जळून गेलेले आहेत. ऊसा काढायचं नाही. ऊसाचं बरं. ऊसाचं कुठल्याच पिकाचं नाव काढायचं नाही शेतकऱ्याने. फक्त माणसाचा प्याला आणि जनावराला चाऱ्यासाठी फक्त लोक धडपडतात आता. बरं, सध्या ही परिस्थिती आहे. आणि त्याने पाऊस तर ह्या वर्षी झालेला एक बिलकुल ना, पाणी वावरात कसलं असं पेंडवल तुझा नाही. मला तुम्हाला एक मुद्दा विचारायचा आहे. आता राजकारण लय माढ्यातलं लय पेटलंय, हे पाणी सोडतो तिकडे पाणी सोडतो, ह्या जरा राजकारण्याने बाजूला ठेवलं सगळे वाद, ही तर पाणी पुरवठा सुरळीत होईल असं वाटतंय का? पण होतही सुरळीत काय आता वरची पण हेडची पण आपली शेतकरी आहे ती, टेलची पण आपली शेतकरी आहे ती, टेलवर दरवर्षी का अन्याय? टेलवर लक्ष द्यायला कोण नाही. याचं राजकारण घुसल्यामुळे तर पाण्याचं असं झालंय. बरं. राजकारणामुळे पाण्यात झालंय. राजकारण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं की पाणी येते आम्हाला. बरं. फक्त राजकारण नको लक्ष द्यायला. तर काही शेतकरी मोटरा टाकते, पाणी उपसण्याचा प्रयत्न होतोय अवैधरित्या, म्हणजे परवानगी नसताना. काय भावना, नेमकं कसं वाटतंय? पाणी तर पाहिजे. पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी घेतलंच पाहिजे. पाणी शेतकऱ्यासाठी जाईल. बर, मग आता ती खालचे तुम्हाला तुमच्यावरती अन्याय होतोय मग सारखा? प्रत्येक वेळेस आम्हाला अन्याय होतोय. ह्याला पाणी येतंय वारंवार सोडलं जातं, तेलचं मग काय? प्रत्येक वेळेस आम्हाला अन्याय आहे. 2 वेळ झाला होता अन्याय आम्हाला. आता जे आरण, पडसळी, भेंड भागातलं बागायती क्षेत्र वाढलं, ह्या वर्षी काय परिस्थिती? बागा तुम्हाला बागायती शेतकरी अजून एक 15-20 दिवस जर पाणी नाही सापडलं सोडलं तर शेतकरी तुम्हाला दिसणार नाही तिथे आसपास. कुठं तर कामालाही जावं लागेल. एवढंच बागायतीला पाणी नसल्यामुळं औषधाचा खर्च मरणाचा आहे. प्रत्येक गोष्टीला झट आहे, मजुरी आहे. ही सगळं फेडायचं कुठं? पाणीच नाही आलं तर बागा फेल जाणार आहेत. बागा फेल झाले त्यांनी पैसे कुठं आणायचे? गेल्या वर्षी ह्याने पाणी सोडा म्हणून कोरड्या तलावात उड्या मारल्या होत्या. आता ह्या वर्षी कुठनं उड्या मारणार आहे तुम्ही? ह्या वर्षी उड्या एकटा नाही मारणार. आता
जी सोडत नाही ती त्यांना घेऊन मारतो उजनी धरणात. बर. तर ही परिस्थिती आहे. गेल्या वर्षीचा ही पडसाळीतला मुद्दा अतिशय गाजलेला होता. तरुण शेतकरी आहेत. तू काय मुलगा शाळेला आहे का काय कुठं? मग एवढं काय नेमकं खरंच प्यायला पाणी नाही का घरी? नाही नाही बर. जनावर दुधा धारा वगैरे काढतोय का तू? काढतोय की. बर. मग काय ऊसाची परिस्थिती काय आहे आता तुझ्याकडच्या भागातली? कुठून आलाय तू? मी भेंडवरून आलो. बर. ऊस पाक जुळून गेलाय. गुरासनी पाणी नाही प्यायला. एवढं. बर. तुम्ही काय सांगाल आता? ते अगोदर म्हणत होता की लय ऊस जळून गेले. बर. जनावरांच्या चाऱ्यासाठी आता ऊस तोडून टाकला जातोय म्हणते ती की काय? किती ऊस क्षेत्र तोडून टाकले चाऱ्यासाठी? संपूर्ण गेलं ऊस तर बर. काहीच राहिलं नाही. हा. 20 वर्षात जी उणीव भाजली नाही ती आता भाजली आहे 2 वर्षात. बर. 20 वर्षापूर्वी काय संघर्षच केला नव्हता. नाही संघर्षच केला नव्हता कधी करावा पाण्याचा. लागला नव्हता. इतका संघर्ष करावा लागला नव्हता हा. ते आता करायला लागला. एक बाजू अशी आहे की अल निनोचा इम्पॅक्ट या वर्षी होता. पावसाचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळं उजनीला यंदा पाणी आलं. पण आता हे हाती तेल गेलं, तूप गेलं, दुपट न आल्यासारखी जी परिस्थिती झाली. काय युवा शेतकरी भेंडवरनं काय परिस्थिती आहे भेंडची? भेंडची परिस्थिती पाहायला गेलं तर ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे, 60% आहे. पण एका एकरात एक बैलगाडी बी निघणार नाही साहेब. लय फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान. हे मोडणे वितरे केलं जर बरेला आम्हाला अशाच प्रकारे कुठेतरी गाजर दावलं तर आलं पाणी आणि गेलं. हा. आणि आमच्यासारखे तरुण पोरांनी जरी कॅनेलवर जायचं म्हणलं तर आम्ही गरीबाची पोरं कुठेतरी गुन्हा पडत्याला म्हणून आम्ही जागेला थांबतो या. हा. मी ह्यांना तो प्रश्न विचारला होता जाणीवपूर्वक की श्रेयवादाची लढाई प्रचंड वाढली. हो का आता ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, यांनी थोडं थांबलं तर आणि अधिकाऱ्यांच्या हातात दिलं तर पाणी पुरवठा आता कुठल्याच राजकीय पुढाऱ्याविषयी किंवा काय आमचं काही दुमत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की ही शासनाची योजना आहे. त्या शासनाच्या माणसानं ह्याच्यात ही केलं पाहिजे ना. कसं पाणी आपण तेलपतवर न्यायचं ही ह्यांचं वेळापत्रक हे नियोजन केलं पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर तुम्ही सांगा आपल्या सोलापूर जिल्ह्यातच एकात्र ठिकाणी कुठे पेरणी झाली तुम्ही पाहिली का? आम्ही आनंद उड्या मारायच्या कशावर केला. पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आणि ह्या धरणात पाणी आलं ना ह्याच्यावर आपलं काहीतरी होईल. पण आता चालूला पाहायला गेलं तर अतिशय भेडमध्ये ऊस आहे, क्षेत्र भरपूर आहे, पूर्ण जळून गेलेला आहे. दूध व्यवसाय ही चांगला आहे पण आता त्या जनावरांनी चारा नाही. पण आम्ही भांडू तरी कोणाला? ह्यांच्याकडे यायचं, ह्यांनी 2 दिवस पाणी सोडायचं, लगेच तिकडे द्यायचं. आणि गेल्या वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे तेलच पोचला नाही. बर. ह्याला जबाबदार कोण? मग ह्याच्यात ना आता ही प्रशासनाची माणसं ह्यात काय गपलत करते ती का राजकीय काही काय आम्हाला अजून उघड झालेलं नाही. पण आमच्यासारख्या गोरगरीब आता माझ्यासारख्या तरुण आम्ही शिक्षण घेतली, सगळं केलं, पण नोकऱ्या नाहीत ना. आम्ही शेती निवडली. पण जर असं वारंवार जर होऊन शेतकऱ्याला तोटे येत असतील तर आमच्यासारखी तरुण पोरं सुद्धा आज हातबल झाली, ती घरी बसली, ती काय करायचं? आज सर्व तुम्हाला गोरगरीब शेतकरी सर्वांवरती कर्ज आहेत. असं काय नाही की हिथं यायचं ना आम्हाला बसाय मजा वाटते असं नाही. सगळं आज घरदार सोडून सकाळपासून आम्ही हित आहे. ह्याला कुठंतरी तुमच्यासारख्या मीडियावाल्यांनी पण आमच्यासारख्या गोरगरिबाचा कुठंतरी आवाज उठवायचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि ह्याही अधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक असं काय मोडणीवरती अन्याय करू नका. तुम्ही जो काय नियमात बसतंय त्या पद्धतीनं तुम्ही गेल्या बारेपासून आम्ही वंचित आहे. तुम्ही तर त्या टेलला आता पाणी पोचवाच. आणि आमचं तर असं आंदोलन आहे की पाणी पोचल्याशिवाय आम्ही उठणारच नाही. तर पाणी पोचल्याशिवाय आम्ही आता या ठिकाणी उठणारच नाही अशी आता ही भूमिका घेतलेली आहे. 60-70 शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि निवेदन पण दिले. आता ह्याच्यातल्या आणखी बाबी खोल जाण्यापेक्षा अधिकारी सुद्धा कधी कधी माहिती खोटी देत आहेत. अजून काय नाही जळला आहे तुमच्या इकडे डांबरीला चाललंय 5 फूट बर वाळून. बर. पाण्याची काय परिस्थिती आता? काय पाणी काय तुमच्या प्यायला पाणी नाही तुमच्या, दुसरे येत ना तुम्ही मीच. बर. हा. बागेची काय परिस्थिती? काय द्राक्ष वगैरे काय नाही, ऊस आहे तुमच्या, मका जळून गेली तुमच्या, पावसाळ्याच्यावर येईल म्हणलं गोराला वैरण. सारखी आंदोलन करावं लागते ती काय तरी बी प्रशासन काय प्रशासनानं तुमच्या तो आम्ही वारंवार साहेबांनाही फोन करतोय पण आमची दखलच घेतल्या जात नाही. मग आता काय निर्णय ठरवलाय? एकदम काय नाही, पाणी पोचल्याशिवाय हालायचं नाही. हा. सकाळीच आमचा इथं तुमच्या 10 वाजता पोचलोय आम्ही इथं. हालायचं नाही म्हणून सांगितलंय तुमच्या अजिबात समजायला गावकऱ्याला आमच्या. पाणी बेंडला गेल्याशिवाय तुमच्या स्टेलला गेल्याशिवाय तिथं तुमच्या तवर आपण हालायचं नाही अजिबात. हा.
तर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 5-6 मागण्या आहेत आणि आता माड्यात सुद्धा या ठिकाणी सेना माड्याच्या योजनेवरून आता वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळते. ऐन पावसाळ्यात हे जे चटके आहेत शेतकऱ्यांना, त्या चटक्यातून मुक्तता व्हावी हीच अपेक्षा आहे आणि आगामी येईल त्या कालावधीत पाणी सुटल्याशिवाय आम्ही आता इथनं उठणार नाही असा निर्णय हे शेतकऱ्यांनी केले. अधिकारी कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, टेंभुर्णी.